नमस्कार मंडळी. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकाच शोची चर्चा सुरू आहे आणि तो म्हणजे मराठी बिग बॉस सीझन 6. बिग बॉसचा दरवाजा कधी उघडणार याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. येणाऱ्या 11 जानेवारीपासून बिग बॉस मराठीचा 6वा पर्व सुरू होत असून यंदाही हा शो रितेश देशमुख यांच्या दमदार होस्टिंगसह प्रेक्षकांच्या भेटीला येतोय बरं का. स्पर्धक कोण याबाबत वाहिनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सोशल मीडियावर काही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वात आधी चर्चेत असलेले नाव म्हणजे प्रणित मोरे. तो नुकताच बिग बॉस हिंदीमध्ये झळकलेला असून याआधी हिंदीमधून मराठीत आलेल्या स्पर्धकांची परंपरा पाहता प्रणित मराठी बिग बॉसमध्ये दिसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातो. ईशा केसकर लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री. तिने मालिका सोडल्यापासून तिच्या बिग बॉसची एंट्रीची चर्चा सुरू आहे. यंदा एक सिनियर आणि अनुभवी चेहरा असणार अशीही चर्चा आहे. या यादीत जयवंत वाडकर यांचं नाव आघाडीवर आहे. ते आले तर खेळाला वेगळीच उंची मिळेल असं चाहत्यांचं मत आहे. कॉमेडीची बाजू मजबूत करणारी अभिनेत्री विशाखा सुभेदार देखील यंदा घरात दिसून येऊ शकते अशी चर्चा रंगली आहे. विनोदवीर सागर कारंडे टीव्हीवर पुन्हा झळकणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही एका लोकप्रिय नृत्यांगनेची एंट्रीसुद्धा होणार आहे. याचं प्रश्नाचं उत्तर एक नाव, गौतमी पाटील. तिच्या एंट्रीसाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. अभिनेता राकेश बापट यांचंही नाव चर्चेत आहे. हिंदी आणि मराठी दोन्हीकडे लोकप्रिय असलेला हा अभिनेता बिग बॉसच्या घरात दिसू शकतो असा अंदाज आहे. सोशल मीडियावरून चर्चेत आलेले लोकप्रिय यूट्यूबर विनायक माळी याचं नावही चर्चेत आहे. याचा फॅन बेस खूप मोठा असल्यामुळे तो घरात आपला गेम अधिक रंगतदार होईल. याशिवाय अभिनेत्री प्रतीक्षा मुगनेकर, काजल काटे, रसिका सुनील, पूर्वा शिंदे, अभिनेता आयुष संजू, डान्सर राधा मुंबईकर, सायली पाटील यांचीही चर्चा आहे.